हॅलो, हां सुधा पारसनीस मॅडम का? हां, डॉक्टर वसंत इंगोले सरांनी पाठवलं होतं. डॉक्टर सौमित्र ठोंबरे बोलतोय. हां, ते जागा बघण्यासाठी आलो होतो क्लिनिकची. हां हां, मी इथे घराबाहेरच आहे. हां हां, या चावी घ्या, या. थांबलोय इथं. जागा बघितली की उद्यापासून सुरू. हे भाऊ. अरे बापरे. माय गॉड माय गॉड माय गॉड. लागलं का? हसू नका तुम्ही. काय? हसू नका तुम्ही. डोळ्यातून हसताय मला दिसतंय. नाही, मी कुठं असतं, असं कोण असेल पडल्यावर? मी हसते. मग ठीक आहे. नाही पण मी हसत नाही, मी फक्त विचारतोय लागलं का तुम्हाला? माय गॉड. एक्सक्यूज, कुठं कुठं लागलंय मला सांगता का? मी तुम्ही काय डॉक्टर आहात? हो, मी डॉक्टर आहे. मग ते वर क्लिनिक बघायला आलेले डॉक्टर तुम्हीच का? हो, म्हणजे ते आमचे इंगोले सर आहेत, इंगोले डॉक्टर. त्यांचा मी असिस्टंट आहे, आता उद्यापासून जॉईन होणार इंटर्नशिप. म्हणजे होमिओपॅथीचे डॉक्टर असणार तुम्ही. बरोबर. पांढऱ्या गोळ्यांनी काय होतं? इथं पाय मुरगळलाय माझा. ऐगो. एक मिनिट. हा जो तुमचा गैरसमज आहे ना की होमिओपॅथी काहीच करू शकत नाही, तर तो मी मोडू इच्छितो इथं. काय म्हणजे होमिओपॅथीमध्ये सगळ्यावर इलाज आहे. म्हणजे हे जे दुखतंय, लगेच बरं होतं. हां, लगेच बरं होतं. असं लगेच काहीच मिळत नाही आयुष्यामध्ये, बरं का? जे लगेच मिळतं ना ते लगेच जातं पण, बरोबर? म्हणजे तुम्ही आत्ता गोळी घ्याल, तुमचं दुखणं थांबेल, पण तसं नाही. होमिओपॅथी मुळात. नाही आलं लक्षात माझ्या. बरोबर आहे तुमचं. हा, आपण एक काम करूया. हा, इथे खुर्ची टाकून बसा, चहा भाई मागवा, खायला मागवा. हा, आपण चर्चा करूया तिथे होमिओपॅथीवर. नाही लागले मला इथं आणि चौकशी करतायत. नाही, मी चौकशी नाही करते. मी फक्त विचारलं की काय. तुम्ही इथं राहता का? हो. बरं, मग तुम्ही बोलवा ना माझ्या माईला. बघत का उभं राहिलाय? फ्रॅक्चर झालाय इकडे माझा पाय. नाही, फ्रॅक्चर एवढ्याशाने फ्रॅक्चर नाही होत. ते थोडंसं मुरगाळलं असेल, ते थोडं शेकलं की बरं होणार ते. माय गॉड. तुम्ही आईला माई म्हणता का? माझ्या आजीला माई म्हणते हो. तुम्ही घरच्या चौकशी करू नका हो. तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा. मला खूप खूप दुखतंय. ऐका ना, माझं ऐका. असं काही झालेलं नाहीये, फ्रॅक्चर वगैरे झालेलं नाहीये. ते तुम्ही फक्त बर्फाने शेकलं की लगेच ते बरं होईल. माझ्यावर विश्वास ठेवा, मी डॉक्टर आहे, मी सांगतो तुम्ही. हात द्या. हां, हात द्या. मला उभं राहता येत नाहीये. अच्छा, या हळूहळू. हात सोडू नका. नाही सोडत नाही, उठा. घट्ट घट्ट धरा. घट्ट. अहो, कंबर गेली हो. नाही कमरेला पण दुखते. बरं. एक काम करा, तुम्ही उठा. मी आहे, घाबरू नका. तुम्ही हात सोडू नका. तुम्ही इकडे हात ठेवा. उठा. माय गॉड. चला. फार दुखते का? हो, मला चालता येणार नाही आजच्या दिवसात. बरं. एक परवानगी हवी होती. काय? कसं शक्य आहे तुम्हाला? नाही, तसं नाहीये. एक मिनिट. नको. पडतंय. काय पडतंय का? कुठपर्यंत सोडायचं होतं तुम्हाला? जाऊ द्या घरापर्यंत. कोण तू? मी डॉक्टर वसंत इंगोलेंचा असिस्टंट सौमित्र ठोंबरे. ते क्लिनिकची जागा बघायला आलो होतो. फोन केला. तुम्हाला क्लिनिक उघडायचंय की जिम टाकायचंय? हा, माझ्या नातीला कडेवर घेऊन काय म्हणता तुम्ही? वेटलिफ्टिंग चाललंय? अहो नाही आजी, तसं नाही. माय मी पडले. मला लागलो. बघितलं? असं हसतात आमच्याकडे कोणी पडलं की. पडले.
तुझ्यामुळे तुझ्यामुळे सुरू सुरू. ते यार एक मिनिट, आपण आत्ता का बोलतोय? आत्ता आपला ब्रेक चालू आहे की नाही? हे बघ कसं असतं तुला सांगतो की एखादा आजार आपल्याला झाला की आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागतं. म्हणजे कळलं का तुला? म्हणजे तो आजार झाला त्यावेळेला तुमची प्रतिकारशक्ती कमी का होती हे बघावं लागतं. की म्हणजे काय मानसिक तणाव होता का, काय म्हणजे फिजिकल एक्झर्शन होतं का, काय ते सगळं बघून मग औषध ठरवावं लागतं. ओके, म्हणजे तू आपल्याला ब्रेकअपचा आजार का झाला याचं मूळ शोधतोय. येस. हात बघू. हा, बॉयफ्रेंडनी खूप वेळ कौतुक केलं नाहीये आणि हो, शरीरातील लाडाचं प्रमाण जरा कमी झालंय आणि आम्ही दोघं असे निवांत कधी भेटलोच नव्हतो ना. म्हणजे तो आणि मी असे, मी अशी मस्त साडी बिडी नेसून आली, असं हातात हात वगैरे घेतलाय, असं डोळ्यात डोळे घालून पुळ्यात बुळाशी घुसतात, असं कधी झालंच नव्हतं. म्हणजे गेले काही दिवस ना डॉक्टर माझं धडधडणं सुद्धा बंद झालं होतं हो. धडधडणं बंद असेल तर पण जिवंत आहोत असं वाटतच नाही ना. सॉरी, म्हणजे मी माणुसकीच्या नात्याने तुमच्याशी ठीक आहे ना? हा, माणुसकीच्या. हो, नाही तू सगळं असं तीव्र करून टाकतेस बघ. काय मग कशी वाटली गणपतीची आरास? मस्त, सुपर्ब. मोदक तर असले चुम्मा झाले होते ना, मला खूप आवडले. खरं तर ना यावर्षी मला तयारीला यायला जमलं नाही, तर दरवर्षी कसं सगळ्यांच्या आधी मी तयार असते ना. आणि कसा नाचतोस रे तू, म्हणजे मला अजिबात आवडत नाही सगळ्यांनी तुझ्याशी खेचलेली, मला अजिबात आवडत नाही. तू ना त्यांना दाखवूनच दे. माझ्यासाठी जरा डान्स शिक ना तू. म्हणजे मला उशीर होतोय, आई वाट बघत असेल घरी, मी निघतो. सॉरी. ते काका कोण आहेत रे? ते म्हणजे पहिल्यांदाच बघितलं मी त्यांना घरात, आधी कधी भेटले नाहीये. कोण आहेत ते? अगं ते आहेत एक, म्हणजे माझा एक दादा आहे, तो बेंगलोरला असतो. तर आधी 2 वर्ष त्याच्याकडे होते, मग आता तो इकडे शिफ्ट झालाय, तर आता इकडे आलेत. आता मग दर सणासुदीला ते आमच्याकडे येतच असतात. म्हणजे येण्याबद्दल काही वाटत नाही, पण कसं आहे की असं त्यांच्या तालावर नाचायला नको वाटतं, नुसते चावतात. अरे हो, काकांवर ना आठवलं मला, ना परवा एक मुंगी चावली. अरे तुला काकांवरून आठवलं? तू म्हणलास ना काका चावतात, तर मला एक मुंगी चावली. म्हणजे ना, अरे इतकी मोठी मुंगी होती अशी ती, आणि ना अरे इथे अशी चावली, अशी असं सगळं लाल लाल झालं होतं बघ. आणि गंमत माहितीये, त्या मुंगीला ना पंख होते, पंख. म्हणजे तिशी चावली आणि उडाली. येतात पावसाळ्यात, मुंग्यांना पंख येतात. पावसाळ्यात. मी ना खूप मिस केलं तुझ्या बरोबर आहे बोलणं. मी पण. माणुसकी म्हणून. हो, माणुसकी म्हणूनच ऍक्च्युली, ऑफकोर्स माणुसकी. एक्झॅक्टली. मला तू मला बघून कशी काय पडलीस घसरून? कदाचित मला प्रेमात पडायचं असेल त्यावेळी.
धरू का? खरं तर उशीर झालाय हो. आणि मला भूकही लागली. ए पॅटीस खायचं तुला? तुला आठवलं पॅटीस? मला एक्सक्यूज मी. डॉक्टर आहेत का? ठीक आहे पॅटीस खात आहेत. हे माहिती आहेत की मला. नाही म्हणजे इंगोले डॉक्टर आहेत का? मेन डॉक्टर त्यांना भेटायचंय. नाही ते सर आता इथं नाही आहेत फार. ते शनिवारी किंवा गुरुवारी येतात. मी आपलं एकटा इकडे सांभाळतो सगळं. हो का? पण तुम्हाला नक्की होतंय काय? म्हणजे पोटात दुखतंय किंवा बाबा डोकं दुखतंय किंवा ताप आलाय, नक्की होतंय काय? पण तुम्हाला सांगू का, तुमच्या एवढी सुंदर मुलगी या क्लिनिकमध्ये यापूर्वी कधीच आली नव्हती. म्हणजे आमचे हे डॉक्टर पण तुमचा उपचार करू शकतील का नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे. पण हो, माझ्याकडे तुमच्यासाठी इलाज आहे. अरे वा बाळा, तुला पण मोठं होऊन यांच्यासारखं डॉक्टर व्हायचं वाटतं. अरे एकटा आलास का? आई बाबा नाही आहेत का बरोबर? एक मिनिट, मी मोठा आहे, मी बाळा नाहीये, मी 9वीत आहे 9वीत. हो. माझा धाकटा भाऊ आहे. आता पॅटीस आणायला पाठवलेला, आता इकडे म्हणून आला. जा रे आता घरी जा आणि फोन कर मग पोचल्यावर. थांबतो ना. इकडे काय डॉक्टर आहेस ते ठेवून जा. येतो. बाय बाय. आणि ते पैसे दे. पैसे कसले पैसे? तुला पॅटीस आणायला दिले ना, 500 रुपये दिले. उरलेले पैसे दे. 500 रुपये? अरे काय मेमरी लॉस झाला काय तुला? हा अरे ते दादा आईस्क्रीम आणि चॉकलेट घेण्यासाठी पैसे लागतात ना रे. मी लहान आहे ना. बाय द वे, यू आर लुकिंग गॉर्जियस. थँक्स या. म्हणजे एका लहान मुलाने दिलेली ही इनोसेंट अशी कॉम्प्लिमेंट समजा तुम्ही. थँक्यू सो मच. जातो का आता? बाय. आणि हा घरी जाताना ते गुळ घेऊन जा, आई ओरडल नाही तर. काय तुम्ही थोडा आगाऊ आहे. अगाऊ काय म्हणताय? कसला गोड आहे. गोड? अहो तुम्ही त्या विघ्नेशला गोड म्हणताय म्हणजे तुमच्या गोडच्या संकल्पनेत काहीतरी गडबड आहे बरं का. गडबड नाही. ते ऍक्च्युली आमचा लंच ब्रेक चालू आहे. तुम्हाला चालेल ना? नाही 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 काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल मला. हा तर बोला काय प्रॉब्लेम आहे? ते आजीला जे पॅटीस दिले, आजीला जे औषध दिलंय ना तुम्ही, त्यामुळे गुडघ्याचा त्रास वाढला हो आजीचा. तसं नसते ते. मी तुम्हाला होमिओपॅथीबद्दल सांगतो. चालेल. ते कसं आहे, आज औषध घेतलं उद्या बरं झालं असं होत नाही होमिओपॅथीमध्ये. म्हणजे आता तर 2 दिवस झाले ना औषध देऊन, मग ते आता हळूहळू परिणाम दाखवेल. बरं मला सांगा, त्यांनी काही असं फर्मेंटेड काही बेकरी प्रॉडक्ट खाल्लेत का? नाही पण तुम्ही खाताय ना ते पण मॉडर्न बेकरीचे फेमस पॅटीस. हो पण मला संधिवात नाही आहे. मला पण नाहीये. हा मग तुम्ही खाऊच शकता की हे. पण आपण तुमच्या आजीविषयी बोलतोय. नाही मी नाही खाणार. नाही खाणार मी. नाही म्हणजे तुम्ही इथे बसून असे माझ्यासमोर प्लेट घेऊन पॅटीस खाताय, म्हणजे मलाही असं वाटतंय की ती प्लेट अशी घ्यावी, असं असं खावा. पण मी नाही खाणार. कारण तुम्ही मला हे कराल ना, जज कराल. इमेज वगैरे काहीतरी असतं ना, आणि असं सुरुवातीलाच मला जज केलं तर मग पुढे
नकोच ते. सॉरी 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 बरं का. खूप सॉरी. मी इट्स ओके, इट्स ओके. तुम्हाला ऑफर करायला विसरलो. मी इथं समोर बसून खात. अहो तुम्ही काय म्हणताय, तू म्हणा मला, इट्स ओके. तुम्ही पण मला तूच म्हणा बरं. मला पॅटीस इतके आवडतात ना. खाऊन घ्या खाऊन घ्या. मी असं काही डायटिंग वगैरे करत नाही. म्हणजे मी आधी करायचं डायटिंग, पण मग नंतर मला कंटाळाच आला. म्हणजे मी जॉगिंगला पण जायचे, पण मला कंटाळा आला उगाच एवढं सकाळी उठायचं जायचं. एरोबिक्सला पण जायचं. एरोबिक्स पण मला छान आवडायचं. म्हणजे असं गाणं लागलं ना की मी मस्त नाचायला लागायचं. टोटल फन. आणि मग ना त्याच्यानंतर मग मी कथकला पण जायचे. पण मग काय नाही केसात काहीतरी. किडा आहे का केसात? अहो घाबरू नका. मला अजिबात भीती वाटत नाही. मला झुरळाची पण भीती वाटत नाही. म्हणजे परवा ना आमच्या घरात पाल आली होती, पटकन झाडू घेतलं. नाही झुरळ नाही ते पॅटीसचा अडकले. इथे तुम्हाला दिसतंय का? दिसत असेल तर काढा ना तुम्ही. नाही नको. मी असं केसात डायरेक्ट हात घातला आणि मग तुम्ही परत मला जज कराल. नाही मी नाही करणार तुम्हाला जज. इट्स ओके. काढा तुम्ही, काढा. मला एक सांग. आपलं स्टेटस अजूनही तेच आहे ना? हा म्हणजे हो. ब्रेकअप. ब्रेकअप. बाय बाय. बाय.